नमस्कार मंडळी. तर आज आपण एक व्हेज थाळी बनवत आहोत, आगळी वेगळी अशी, ज्याच्यामध्ये बिहारी एक रेसिपी आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे. तिला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यावरती पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायची आणि तिला मी भिजत ठेवलेली आहे. खूप वेळ लागत नाही मूग डाळ भिजायला. तर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आपण दाल पिठी बनवत आहोत, तर त्यासाठीचं पीठ मी मळून घेते. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चमचाभर ओवा क्रश करून घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल कश्मीरी पावडर आणि कस्तुरी मेथी व्यवस्थित क्रश करून घालायची. आणि पांढरे तीळ घालायचे 1 चमचा, पाव चमचा हळद आणि 2 पिंच सारखं हिंग घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते पिठामध्ये एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे एकसारखं एका कलरचं पीठ मळून तयार होतं. तर एकदम सांभाळून पाणी घाला. आपल्याला खूप घट्ट असं हे पीठ हवं आहे, म्हणजे चपातीचं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट, म्हणजे पुरीचं असतं त्याच्यापेक्षाही घट्ट आहे. बघा, मी बोटाने दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. कारण ज्या पिठी आपण बनवणार आहोत त्या जर पातळ पिठाच्या बनवल्या तर डाळीमध्ये त्या विरघळण्याची शक्यता असते, त्या स्टेबल राहत नाहीत. म्हणून पीठ घट्ट मळायचं आणि त्याला मी आता झाकून बाजूला ठेवलेलं आहे. डाळसुद्धा आपली भिजलेली आहे तोपर्यंत. तर एका कुकरमध्ये ती मी सगळी डाळ ट्रान्सफर करते. तर ही अर्धा कप डाळ आहे, तर याच्यासाठी 1.5 कप पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले 3 शिट्ट्या करायच्या आहेत मीडियम गॅसवरती. आपली डाळ छान भिजलेली होती, त्यामुळे पटकन 3 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजली जाते. तर डाळ आपली इकडे शिजते तोपर्यंत मी बाकीचं चॉपिंग करून घेत आहे. तर डाळीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहिजे आहे. टोमॅटोने छान फ्लेवर येतो. तर चांगला रसरशीत पिकलेला 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे. 1 कांदा चांगला बारीक कट करून घेतलेला आहे. सोबतच 1 मिरची आणि आलं लसूण किंवा असं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता किंवा छोटी किसणी असते त्याच्यावर किसून घेतलात तरी चालेल. आणि कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. तर सगळी आपली इथे डाळीची चॉपिंग झालेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर त्यासाठी मी आधी डाळ चेक केलेली आहे. कुकर आपला झाला आहे. तर डाळ मस्त शिजलेली आहे. तर आधी ती डाळ अशी घोटून घ्यायची. बघा, मी दाखवते. त्यामुळे काय होतं, एकजीव होते छान. जर तुमची डाळ व्यवस्थित शिजली आहे तर घोटल्यानंतर पटकन ती एकजीव होते. तर डाळ मी घोटून बाजूला ठेवलेली आहे आणि एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा. ती चांगली तडतडू द्यायची. मग जिरं घालायचं. जिरं असं फुलल्यानंतर आपल्याला ह्याच्यात आलं लसूण घालायचं आहे आणि मिरची घालायची आणि आलं लसूणचा कच्चेपणा मोडेपर्यंत आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, डाळ पिठी करताना आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे आपण ज्या पिठी डाळीमध्ये सोडणार तेव्हा त्या अशा एकामेकात अडकू दे नकोत, म्हणून असं करायचं. नंतर फोडणीमध्ये मी अर्धा चमचा हळद, हिंग चिमूटभर घातलेला आहे. ते परतून झाल्यानंतर कांदा घातलाय, कढीपत्ता घातलाय आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, जो आपण बारीक चिरला होता. आणि टोमॅटो घातल्यावर लगेचच आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो असा पटकन मऊ होतो. आणि ही फोडणी आहे ती चांगली एकजीव करून घ्यायची, म्हणजे शिजली पाहिजे व्यवस्थित. टोमॅटो एकदम असा स्मॅश झाला पाहिजे आणि व्यवस्थित फोडणी आपली तेलामध्ये भाजली की मग आपल्याला घोटून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये ॲड करायची. याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, नाहीतर तुम्ही मिरची अर्धी वापरून लाल तिखट वापरू शकता. दोन्ही वापरू शकता तुम्ही. मला येलो कलरमध्येच डाळ हवी होती म्हटल्यावर मी इथे काश्मीरी पावडर वापरलेली नाही आहे. तर डाळ व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि झाकण ठेवून जराशी शिजवायची, म्हणजे फोडणीचा जो फ्लेवर आहे तो डाळीमध्ये छान उतरतो. तोपर्यंत आपण पिठी बनवायला घेऊया. हे बघा, जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजून आलेलं आहे. त्याचे 2 भाग करायचे आहेत. म्हणजे तुमचा पोळपट केवढा मोठा आहे त्यानुसार तुम्ही पिठाचे गोळे करून घ्या. अदरवाईज एकाच वेळी तुम्हाला जर सगळ्या पिठी करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही डायरेक्टली किचन प्लॅटफॉर्मवर लाटलात तरी चालेल. तर मी एका पळपटवर लाटून घेते. गोळा आहे तो व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा
आणि त्याला लाटून घ्यायचं. तर आपली चपाती आपण जेवढी लाटतो ते तसंच लाटायचं, त्याच्यापेक्षा थोडंसं जाड लाटलं तरी चालेल, पण खूप जाड लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही. जशी आपण समोशाची पाती लाटतो तसं लाटायचं आहे. आणि एक छोटी वाटी घ्यायची आणि त्याने सगळ्या अशा पिठी म्हणजे गोल गोल आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून आपण त्याच्या पिठी तयार करणार आहोत. खूप मोठी वाटी घ्यायची नाही, साधारण एवढ्या आकाराची असेल तर ट्राय करा. आणि एक पाती उचलायची आणि तिला बघा मी दाखवते त्या प्रकारे 2 बोटांच्या मदतीने चिमटा द्यायचा आणि खाली अंगठ्याच्या साहाय्याने त्रिकोणी असा शेप करायचा. म्हणजे 3 बाजू सेंटरला घेऊन आपल्याला चिमटीत पकडून त्या चिटकवायच्या आहेत. ह्या चिमटीत व्यवस्थित चिटकवायच्या, नाही तर डाळीमध्ये गेल्यावर त्या ओपन होतात. तर व्यवस्थित बघा किती छान आकारात आपल्या पिठी तयार झालेल्या आहे. तिकडे डाळसुद्धा आपली छान शिजलेली आहे. तर ही डाळ आपल्याला किती जाड किती पातळ पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच याच्यामध्ये सगळ्या पिठी एक एक करून सोडायच्या आहेत. थोड्या थोड्या अंतरावर सोडायच्या आणि सगळ्या पिठी सोडून झाल्यानंतर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने त्याला ढवळत, कारण असंच ठेवायचं नाही, कारण पीठ आहे ते कच्चं आहे, ते शिजलं पाहिजे. तर डाळीमध्ये लागेल तसं गरम पाणी घालून आपल्याला ह्या पिठी चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवून कोथिंबीर घातलेली आहे मी, आणि कोथिंबीर घातल्यानंतरही थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर डाळीमध्ये छान उतरतो. तर बघा किती छान आपली पिठी शिजून तयार झालेली आहे. मी चमच्यामध्ये उचलून दाखवते तुम्हाला. तर आपली इथं डाळ पिठी तयार झालेली आहे. मी झाकून बाजूला ठेवली आहे. तर आता आपण पुढचा पदार्थ करायला घेणार आहोत. तर मी ते एका पॅनमध्ये म्हणजे सॉसपॅनमध्ये तांब्यावर पाणी चढवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पालकची पानं घातलेली आहेत. आपल्याला फक्त हलकी बॉईल करून घ्यायची आहेत, खूप जास्त बॉईल करायची नाहीत, नाही तर त्याचा कलर आहे तो काळपट होतो. आणि जेव्हा आपण पालक बॉईल करायला ठेवतो तर एका भांड्यामध्ये गार पाणी, म्हणजे शक्य असेल तर बर्फाचं पाणी काढून ठेवायचं, म्हणजे जेव्हा उकळतो आपण ते पालक तेव्हा लगेचच त्या गरम पाण्यातून गार पाण्यात ट्रान्सफर करायचं, म्हणजे त्याचा कलर आहे तसा राहतो. तर एका साईडला पालक उकडतंय आपलं, तोपर्यंत मी ते भरल्या कारल्याची तयारी करते, म्हणजे भरून जे फ्राय करतो आपण ते. तर त्याच्यासाठी कारल्याच्या वरचे जे काटे असतात ते मी काढून घेतलेले आहेत आणि मध्ये एक छोटीशी चीर देऊन आतली जी बी असते ती चमच्याच्या साहाय्याने काढून घेते. बघा आपल्याला पूर्ण कट तो म्हणजे 2 भागामध्ये डिवाइड करायचं नाही आहे कारल्याला. कारला आहे तसंच ठेवायचं आहे, फक्त आतल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. बिया जर कोवळ्या असतील तर आपण फिलिंगमध्ये यूज करू शकतो, पण ह्या खूपच जून होत्या, त्या कचकचीत लागतील म्हणून मी त्या यूज करत नाही आहे. तर आता बघा एका पॅनमध्ये मी खाली रिंग ठेवलेली आहे, जी कुकरमध्ये असते, ॲल्युमिनियमच्या मोठ्या कुकरमध्ये रिंग असते ती ठेवलेली आहे. खाली पाणी घातलेलं आहे 2 ग्लास आणि त्याच्यावरती या 2 स्टिक ठेवलेल्या आहेत आणि वरती जे आपले कारले आहेत ते आपल्याला त्या कारल्यांना स्टीम देऊन घ्यायचे. हा जुगाडू मी सेटअप तयार केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मोदक पात्रातही स्टीम देऊ शकता, पण 2 कारल्यांसाठी माझं मोदक पात्र आहे ते मोठं आहे, त्याच्यापेक्षा मी हे असं डोकं चालवलं आहे. तुम्हाला जसं सोपं वाटते तसं करा. तर कारल्याला स्टीम येते तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊया. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 2 चमचे फुटाण्याची डाळ आणि सुकी मिरची 1 मधून तोडून आपल्याला ती सरसरीत लावून घ्यायची. इकडे आपला पालकसुद्धा झाला आहे, त्याला लगेचच आपल्याला गार पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. याने काय होतं, मी मगाशीच सांगितलं की आपला जो पालकचा कलर आहे तो आहे तसा मेंटेन राहतो. जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि पालकची पानं काळी पडतात. तर पालक मी गार व्हायला बाजूला ठेवलं आहे. तर आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया जे कारल्याचं आहे ते. त्यासाठी चमचाभर तेल मी पॅनमध्ये घातलेलं आहे आणि जे कारल्याचे काटे आपण काढून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून चांगले 1 ते 2 मिनिट व्यवस्थित फ्राय करायचे. एकदम निम्म्यापेक्षाही कमी होतात ते. याने काय होतं, त्याचा जो कडूपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतोय. बघा किती कमी झालंय, ते निम्म्यापेक्षाही कमी होतं. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे बारीक चिरलेला, तो चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा मोडेपर्यंत. आणि मग याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा मात्र इथे चांगला परतून घ्यायचा, म्हणजे हलका त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, नुसता मऊ होता नाही. म्हणजे जेवढा चांगला कांदा तुम्ही परताल तेवढं ते स्टफिंग आहे ते छान तयार होतं.
बघा कलरचा हलका कलर चेंज झाला आहे कांद्याचा। यानंतर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। मीठ चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण पावडर तयार करून घेतली होती मसाल्यांची ती ट्रान्सफर करायची आहे। याने खूप छान बाइंडिंग येतं आणि ही जी चटणी आहे ती खूप छान तयार होते। नक्की ट्राय करा। तर याच्यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरलेली आहे, ती ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे खूप परतावं लागत नाही। 1 ते 2 मिनिट हा सगळा मसाला पॅनमध्ये परतून घ्यायचा आणि लास्टला आपल्याला याला एक बाइंडिंग देण्यासाठी लिंबाचा जो रस आहे तो अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे। याने थोडा ओलसरपणा येतो आणि आंबटपणाही येतो, छान लागते। ही चटणी तुम्ही ॲज अ भाकरी बरोबर चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता। फिलिंगची जी चटणी उरते ती मी कायम भाकरीसोबत चटणी म्हणून खायला ठेवते, तर नक्की ट्राय करा। खूप छान चटपटीत अशी तयार होते। इकडे बघा आपली कारलीसुद्धा छान वाफाळलेली आहेत, तर ही आता आपण बाजूला काढून घेऊयात। चांगली गार करून घ्यायची ती आणि मग त्याच्यामध्ये फिलिंग भरायला घ्यायचं। जेवढं तुम्हाला जमेल तेवढं शक्य असेल तेवढं दाबून दाबून आतमध्ये फिलिंग भरायचं। तर बघा मी आधी सगळं फिलिंग एकजीव करून घेतलेलं आहे हाताने आणि आता त्याच्यामध्ये मी फिलिंग भरते आणि ते पूर्ण भरून झाल्यानंतर जो आपला शिलाई मशीनचा दोरा असतो ना त्याने त्याला गुंडळायचं। म्हणजे आपण जेव्हा परतून परतून कारलं भाजतो तेव्हा त्यातलं आतलं स्टफिंग आहे ते बाहेर येऊ नये, त्यासाठी हे करायचं। आणि जेव्हा भाजून होतं आपलं त्याच्यानंतर तो दोरा आहे तसाच राहतो, त्याला काही डॅमेज होत नाही, तो आहे तसा काढायचा। तर ही छोटीशी ट्रिक आहे, करून नक्की बघा, व्यवस्थित तयार होतात। तर चमचाभरच तेल मी पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कारली आहेत ती परतून परतून भाजायची आहेत। हे एकदा ही डिश तुम्ही ट्राय करा, खरंच अजिबात तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही कारलं खाताय। त्याचा कडूपणा कुठेच राहत नाही, कारण त्याच्यावर आपण एवढे प्रोसेस केलेत की कडूपणा काही एक राहत नाही त्याचा। ते बघा त्याचा हलका असा कलर चेंज झाला, गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर मी ते काढून घेते एका टिश्यू पेपरवर, त्याच्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जातं। आणि आता आपण ह्याचं पीठ मळायला घेऊया चपातीचं। तर त्यासाठी मी जे पालक उकडून घेतले होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे। तर हा साधं चपातीचं पीठ आहे, हे गव्हाचं चाळून घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि जी प्युरी आहे ती सगळी इथे घातलेली आहे। प्युरीचा अंदाज घ्यायचा आणि मगच पाणी ॲड करायचं, नाही तर पीठ पटकन पातळ होऊ शकतं। तर याने काय होतं, कलरही छान येतो चपातीला आणि सोबतच पालकसुद्धा पोटात जातं। असंच पालकची भाजी खायला खूप जण कंटाळा करतात, तर ही ट्रिक खूप छान आहे। पालक खातं असं वाटतही नाही आणि ते पोटातही जातं। ते बघा चपातीचं सिंपली पीठ मी मळून घेतलेलं आहे। मी चपातीचं पीठ मळताना कधीच तेल वापरत नाही। जेव्हा मळून होतं त्यानंतर हलकं तेल लावायचं आणि मॉलिश करून ठेवून द्यायचं। 5 मिनटं रेस्ट देऊन मी इथे चपात्या करायला घेते। तर मी नॉर्मली जेव्हा चपात्या करते तेव्हा घडी मारते, तर तशीच घडी करून घेतलेली आहे। थोडंसं लाटायचं, आतमध्ये तेल लावायचं व्यवस्थित आणि सुकं पीठ थोडंसं स्प्रिंकल करायचं, दूध मारायची आणि सेम प्रोसेस पुन्हा रिपीट करायची। थोडंसं तेल लावून सुकं पीठ लावून घडी मारायची। तर याची मी जी गोल चपाती करते, तर आज माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती, मी त्रिकोणी चपाती करते। तर नंतर खूप छान झाल्या होत्या, गोल चपातीपेक्षाही मस्त झाल्या होत्या। तर हे बघा मस्त शेप दिसतोय। कोण जर घरात गेस्ट येत असतील तर खूप तामझाम करण्यापेक्षा ह्या छोट्या साध्या ट्रिकने आपण आपल्या ताटाला छान सजवू शकतो आणि गेस्टला वाटेल किती छान आपल्यासाठी वेगळा पदार्थ केला यांनी। तर साधीशी चपाती आहे पण इतकी छान झाली आणि फुलल्या पण एवढ्या छान होत्या। बघा तुम्हाला मी स्किप न करता दाखवते व्हिडिओ। तर एका साईडची भाजून झाल्यानंतर मी परतली, तिला तेल लावलं, तसंच सेम परतायचं आणि दुसऱ्या साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। एकूण 3च वेळा परतायचे, याच्यामध्ये खूप छान भाजून होते चपाती, खूप जास्ती तामझाम करायची गरज नाही। तर मस्तपैकी बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या चपातीला आणि दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायची। आणि अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपण चपाती भाजायला घेतो तर तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा आणि मग मीडियम करायचा, म्हणजे चपात्या आपल्या कडक होत नाहीत। तर चला आपण प्लेटिंग करायला घेऊया। आधी तुम्हाला मी एक चपाती ओपन करून दाखवते, एकदम छान फुलली आहे, एकदम मस्त लेअर आलेली आहे आणि सॉफ्टही झालेली आहे। त्यासोबतच मी सगळ्या गोष्टी इथे वाढून घेत आहेत। तर तुम्हाला आजचा बेत कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। माझ्या रेसिपीज आवडत असतील
तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.